नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत हरतालिका उपवासाचे 15 महत्त्वाचे नियम. हरतालिका व्रत भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते. विवाहित स्त्रिया प्रतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित स्त्रिया चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून हे व्रत करतात. या व्रताने संतान सुख, सौभाग्य आणि घरातील समृद्धी मिळते. याचे काही महत्त्वाचे नियम आहेत, ते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे. पहिला नियम, एकदा हे व्रत सुरू केले की ते आयुष्यभर पाळावे लागते. दुसरा, हे व्रत प्रामुख्याने निर्जल उपवासाने केले जाते. तिसरा, त्रास होऊ नये म्हणून फळे, ड्रायफ्रूट्स, नारळ पाणी व उपवासाचे पेय घेऊ शकता. शंकर पार्वतीच्या वाळूच्या मूर्ती बनवून पूजन करावे. पाचवा नियम, देवी पार्वतीला काकडी व मक्याचे कणीस अर्पण करावे. सहावा, पूजन सकाळी किंवा प्रदोष काळात करतात. सातवा नियम, महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे. उपवास दुसऱ्या दिवशी काकडीने मोडतात. आठवा नियम, हरतालिका कथा ऐकणे अत्यावश्यक आहे. नववा नियम, 16 शृंगार करूनच पूजन करावे. 10वा नियम, पूजेप्रमाणे प्रथम गणेशाची पूजा करावी. 11वा नियम, देवीला सवाशिणीच्या वस्तू अर्पण करतात आणि काळे कपडे व झोप टाकावी. 12वा नियम, उपवास 24 तासाचा असतो, नंतर पारण करावे. 13वा, मासिक पाळीतील महिलांनी पूजा करू नये पण उपवास ठेवावा. 14वा, पारण दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर शिवपार्वतीची पूजा करून करतात. 15वा नियम असा आहे की या दिवशी शांत राहणे, रागावर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे. या नियमानुसार व्रत केल्यास देवी पार्वती व भगवान शिव यांचे अखंड सौभाग्याचे आशीर्वाद मिळतात. तर मैत्रिणींनो, हरतालिका उपवास करणाऱ्या प्रत्येक महिलेने हे नियम पाळावेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.